नमस्कार श्रोते हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अनेकांच्या मनात जो प्रश्न असतो की नामसाधना कशी करावी, याविषयीच श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचं हे प्रवचन आहे. ऐकूया आपण. महाराजांनी अनेक रोजच्या व्यवहारातील उदाहरणं इथं दिलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला नामसाधन कसं करावे याच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन मिळेल. बघूया आपण काय म्हटलेलं आहे की नामाचे साधन कसे करावे या प्रश्नानेच त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि ते म्हणतात की एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी जर थेंब 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 असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला शेवटी भोग पडेल आणि काही दिवसांनी तो दगड फुटूनही जाईल. त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्य असेल तर ठराविक जागी ठराविक स्थळी जर आपण नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. यातलं आपल्याला सगळं करता येणं शक्य आहे, फक्त आपल्या प्रायोरिटी लिस्टवरती नाम घेण्याचं पाहिजे. महाराज पुढे काय म्हणतात बघूया. एक साधं खूप सुंदर उदाहरण देते. आपण जातं पाहिलेलं असेल की ज्याच्यातून धान्य घालून पीठ दळलं जायचं. नवीन पिढीसाठी सांगते मी. महाराज म्हणतात की जात्याला 2 पेठी असतात, म्हणजे वरचा एक गोल दगड आणि खालचा एक गोल दगड. 2 पेठी असतात. त्यातील एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण समजा जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशी 2 पेठी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. महाराज पुढे समजावून सांगतात की प्रारब्ध किंवा नशीब जे आहे याचा संबंध देहापर्यंतच असतो. हा प्रारब्ध रूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो. म्हणजे आपलं जे नशीब असेल ते नशीब आपल्याला फिरवतं, आपल्याला म्हणजे कोणाला, देहाला फिरवतं. आणि मन रूपी पेठे स्थिर असते. देह नशिबावरती किंवा प्रारब्धावरती सोडून टाकावा आणि मन मात्र भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे. आणि हेच महाराज म्हणतात याहून नामाचे दुसरे साधन ते काय. किती सोपी गोष्ट सांगितली आहे पहा, पण त्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते. आता महाराज पुढे म्हणतात की हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, ते कोणालाही साधेल. पण आपला प्रॉब्लेम काय असतो ते सांगतात महाराज पुढे. महाराज म्हणतात की गरिबीला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही, विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. मनामध्ये साशंकता म्हणजे संशय घेऊन त्या वृत्तीने आपण कितीही जरी साधन केले, कितीही नामस्मरण केले तरी कधीही समाधान होणार नाही. त्यामुळे महाराज म्हणतात की नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल आणि शेवटपर्यंत पोहोचला तरच फायदा. घरी पोहोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही एक सगळ्यात मोठी पायरी आहे की मी नामस्मरण करत असताना किंवा जप करत असताना माझ्या मनात वाईट विचार आले म्हणून अनेक घाबरलेले किंवा ती साधना तिथेच मध्यावर सोडून देणारे लोक असतात. परंतु महाराजांनी सांगितलेले की घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण तुम्ही जर काही चांगले करत असाल तर वाईट काहीतरी उचंबळून वर येणारच. त्याच्यावरती इलाज त्या नामस्मरणातच आहे. महाराज म्हणतात पुढे की ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या वाईट विचारांची मजल पुढे जाणार नाही. मी व्यक्तिगतरित्या हा प्रयोग केलेला आहे आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे, म्हणून इथं सांगते की ज्या वेळेस सुरुवातीला मी नामस्मरण करायची त्यावेळेस काहीतरी वाईट विचार किंवा ज्याचा काही रेलेव्हन्स नाही असे विचार माझ्या मनामध्ये यायचे. पण आपण सावध राहायचं आणि लगेच नामस्मरणाला सुरुवात करायची. नामस्मरणाची कडी तोडू द्यायची नाही.
तुम्ही जसजसं नामस्मरण करत जाता त्यात तुम्हाला लगेच लक्षात येईल की थोड्याच वेळामध्ये तो जो वाईट विचार आहे किंवा एरवी कोणताही विचार आहे तो खाली बसतो. त्याची हिंमत होत नाही पुढे नामस्मरणाच्या जायची. हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे प्रत्येक साधकाने. महाराज म्हणतात की दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथं कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होती. भगवंता मी तुझाच आहे असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल. पॉझिटिव्ह एनर्जी प्रकट होत जाईल. भगवंत म्हणजे 4 हात, गदा, त्रिशूल वगैरे धरलेली व्यक्ती किंवा ते स्वरूप असं नाही. भगवंत म्हणजे जो चांगुलपणा आहे तो तुमच्या समोर म्हणजे आजूबाजूच्या व्यक्ती असतील, काही जे तुमच्याशी ज्यांच्याशी संपर्क येत असेल ते, किंवा काही सिच्युएशन्स असतील त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आपोआप होत जातील. तुम्ही फक्त म्हणा की भगवंता मी तुझा आहे, आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके मीपणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल. म्हणून शेवटी महाराज एवढंच सांगतात की प्रारब्धाची व ग्रहांची गती जी आहे ती देहापर्यंतच आहे. आजकाल सोशल मीडियावरती आणि यूट्यूबवरती भरपूर भविष्य सांगणारे किंवा पत्रिका वाचणारे किंवा टॅरो कार्ड वाचणारे असतात, आणि त्याच्याबरोबर आपण आपलं दैनंदिन जीवन आखणारे लोक मी पाहिलेले आहेत. ते खरं खोटं या वादामध्ये न पडता महाराज त्याची मर्यादा सांगून देतात की ही जी सगळी गती आहे ग्रहांची किंवा प्रारब्धाची किंवा नशिबाची, ती देहापुरती आहे. जर तुम्ही मनाने स्वतंत्र असाल आणि हे मन जर तुम्ही भगवंताला अर्पण केलेलं असेल तर ते प्रारब्ध, ते नशीब तुम्हाला, तुमच्या मनाला त्याच्यावरती वाईट परिणाम होणारच नाही. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही. मी आजारी पडले, मी काय करू? उलट आजारपण ही एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. पड ना निवांताने, घे ना देवाचं नाव. दुखतंय का? कुणाला दुखतंय? देहाला दुखतंय. मन त्याच्यापासून विलग आहे ना, अलग आहे ना, ते देवाला अर्पण केलेलं आहे, भगवंताला अर्पण केलं, त्याचं नामस्मरण कर. जेव्हा देह आणि मन हे आपण अलग करून मन भगवंताला अर्पण करायला शिकत नाही, त्याची प्रॅक्टिस करत नाही, एकदम ऑल ऑफ अ सडन हे होणार नाही. ह्याची प्रॅक्टिस रोज हळूहळू 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 स्वतःवरती लक्ष ठेवून जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा या गोष्टी येत जातात. तर हे प्रवचन होतं. प्रवचन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्व रसिकांचे आणि श्रोत्यांचे, हो रसिकच, भगवंताच्या प्राप्तीचं ज्याला वेळ लागला तो रसिकच असतो एक प्रकारचा. तर सगळ्यांचे आभार. जीवन चैतन्य या चॅनलवरती आपण असाच आध्यात्मिक कॉन्टेंट वरचेवर क्रिएट करत असतो. आपल्याला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवनवीन कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. श्रीराम.